मी पहिली ते चौथी जुनवाडी इथं मी प्राथमिक शाळेवर आलो. नंतर मी इथं 6वी 7वी इथं तळोमध्ये आलो. तिथं मला साबळे सरांसारखे गुरुवारी भेटले. ते मला पहिले विचारायचे, सगळ्या पोरांना असं विचारायचे का तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं. तर तेव्हा काही सांगता यायचं नाही की पुढं विचार असं करायचं नाही की काय बनायचं, शिक्षक बनायचं, डॉक्टर बनायचं का सैनिक बनायचं. तेव्हा काय पोरं काही एवढे काही बोलायचे नाही. पण नंतर 10वी नंतर असं 10वी नंतर समजायला लागलं. नंतर कळायला लागतात की पुढं होऊन नंतर काय बनायचंय. मग नंतर 11वी 12वी पुढच्या कॉलेजमध्ये जातो तेव्हा मित्र भेटतात. ते पण दुसऱ्या क्षेत्रात, दुसऱ्या गावी, दुसऱ्या इकडनं तिकडनं सगळ्याकडनं येतात. तेव्हा एक विचार येतो कोणता मित्र बनवावा, काय बनवावा. मित्र पण खूप महत्त्वाचा असतो. एक वाईट, एक चांगला, एक संगत म्हणजे एक हे राहते. मला हॉस्टेल ॲडमिशन झालं. तिथं मला असे मित्र भेटले की एक सिनियर पण होती. ते पहिल्यापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे. त्यांच्यामुळे मला खूप सपोर्ट भेटला. कारण ती पहिले बोलायचे, त्यांना पहिला अनुभव आलेला असतो. कारण की ते 12वी नंतर अभ्यास स्टार्ट करतात. ते पहिलेच बोलायचे की तुम्ही आत्ता स्टार्ट करा, कारण पुढच्या टायमाला तुम्हाला लोड येणार नाही. तेव्हा नंतर आम्ही पण स्टार्ट केला. पण नंतर एक करोनाचा एक मोठी महामारी तिथं स्टार्ट झाली. नंतर 12वी नंतर आम्ही विचार केला की स्पर्धा परीक्षा MPSC असं वगैरे करू. पण 12वी नंतर काही करता आलं नाही, कारण का करोनामुळं पूर्ण जगाचं हे वाटोळं लागलं. नंतर तिथं ते घरी जाऊन अभ्यास केले. आम्ही काय घरी येऊन थोडं काय नॉर्मल करायचो, पळायचो. पण नंतर करायचं काय हे ते ठरवलं. पण आता काय नंतर काही करोनानंतर थोडं इकडं तिकडं पूर्ण हे होऊन गेलं. नंतर परत जिद्दीनं थोडं उठलो. नंतर मग दुसरा एक मित्र भेटला, एक चांगला, एक सोबती. तो बोलला स्पोर्टमध्ये करू, नॅशनल मेडल लिहू आणि नंतर मग स्पोर्ट कोट्यातनं काहीतरी करू. मग रनिंगचं मी स्टार्ट केलं. रनिंगमध्ये स्टार्ट केलं. पण करायचं काय आता, एवढं कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं की आता नॅशनल मेडल घेणं मध्ये ते सोपं नाही आता या युगात. पण मित्र बोलला, केलं तर सगळं होतं. मग प्रयत्न करत राहिलो. 2 वर्ष झाले. मग पहिलं जिल्हा मेडल लागलं, मग स्टेट मेडल लागलं. नंतर त्याला पण स्टेट मेडल लागलं. तो माझ्यासोबतच पळाला आणि तो त्याला स्टेटला 2 मेडल लागले. नंतर त्याला एक इंजुरी आली, नॅशनलला तो खेळू शकला नाही. मी नॅशनल खेळलो, चेन्नई, कोइंबतूरला गेलो. पण माझा मित्र तो आलेला नव्हता नॅशनलला. मला कुठंतरी असं एक फेल वाटायचं की त्याच्यामुळे मी इथपर्यंत आलोय आणि त्याला इंजुरी टायमिंगवर झाली. पण आता त्याने काय हार मानली नाही. तो बोलला आता नॅशनल मेडल तर लागलेले नाही, पण त्याने प्रयत्न करत राहिला. तो स्पोर्टमधनं कर्नाटकला स्पोर्ट कोट्यातनं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं. तो मला बोलला तू पण इथं आहे, भरती दे. पण मी पण घरी आलेलो होतो, मी प्रॅक्टिस बंद केलेली होती. मग नंतर तो बोलला प्रॅक्टिस परत सुरू कर. मी पण परत प्रॅक्टिस स्टार्ट केली आणि त्याच्या सोबतीनं मी परत कर्नाटकला गेलो. पण स्पोर्टमधनं नाही, तो TAची परत 5 वर्षानंतर ही भरती निघाली होती. मग काही मित्र नाशिकचे, धुळे, जळगाव, मालेगाव इकडचे मित्र आले होते. त्यांच्यासोबत मी कर्नाटकला गेलो. कर्नाटकला ग्राउंड तर काढलं. मग नंतर मेडिकल, नंतर मग पेपरला 2 महिने दिले आम्हाला. 2 महिने मग आता अभ्यास तर झालेला नव्हता एवढा, कारण की रनिंगमध्ये करायचं. मग दुसरे धुळेचे मित्र भेटले. ते बोलले आपण लॅबला जाऊ.
लॅबला काय मग आता काही पहिलं 1-2 हप्त्यात असं वाटायचं काय अभ्यास काही होणार नाही, पण मित्रांबरोबर अभ्यास होऊन जातो. खेळता वेळता सगळं अभ्यास होऊन जातो. त्याच्यामुळे मी तुम्हाला पण सांगतो, एक चांगला मित्र हा एक चांगला असतो आणि बनवायचा. आणि त्याच्या एक शिक्षक पण खूप महत्त्वाचा असतो, कारण की शिक्षक हा एक विद्यार्थी घडवतो, एक डॉक्टर घडवतो, एक शिक्षक घडवतो. त्याच्यामुळं आर्मीत जाऊ नका, एक शिक्षक बना, डॉक्टर बना, एक पोलीस बना. कारण की देशसेवा म्हणजे ती आर्मीवर सीमेवर जाऊन काही ती पण देशसेवा आहे, पण सर्वात महत्त्वाची म्हणजे एक शिक्षक बना. कारण की शिक्षक हा एक इथं डॉक्टर बनवतो, एक पोलीस बनवतो, ती सर्वात मोठी देशसेवा. कारण की शिक्षक नसला तर मुलांना मार्गदर्शन देणारा एक ते काय बोलतात, एक शिक्षक जास्त करून तर शिक्षक बना. कारण की तुम्ही तुमच्या परिवारासोबत पण राहू शकता आणि अनेक मुलं विद्यार्थी बनू शकतात. तुम्ही डॉक्टर बनू शकता, अनेक पोलीस पण. मी जास्त काही बोलत नाही, कारण की मी आज पहिल्यांदा बोलतोय, त्याच्यामुळं मी इथंच माझं भाषण संपवतोय. पहिल्यांदा मी सगळे सर गुरु अभिनंदन करतो की इथं बोलवल्याबद्दल. थँक्यू.